व्हॉइस मेसेज आला व्हॉट्सॲपवर की श्रीरंग विल बी द फर्स्ट टू स्टार्ट द इव्हेंट. या सगळ्याची मानसिक तयारी 1.5 वर्षापासूनच होती, पण जसजसा तो क्षण जवळ येत चालला, त्याचं इतकं सहज जम्प करणं किंवा सरांनी त्याला विचारलं आर यू ओके, आणि खूप अभिमानाचा क्षण होता. त्याला त्या क्षणी मी मातृऋणातून मुक्त केलं. इतका तो भावुक क्षण होता. प्रभू श्री राम रावणाचा वध करून सीतामातेला कैदेतून मुक्त करून लंकेहून अयोध्येला परतत होते. वाटेत त्यांनी रामेश्वरमजवळ असलेल्या गंधमादन पर्वतावर विश्रांती घेण्याचे ठरवले. प्रभूंच्या आगमनाची वार्ता कळताच समस्त ऋषी महर्षी त्यांच्या दर्शनासाठी आले. रावण एक ब्राह्मण असल्याने ब्राह्मण हत्येच्या पापातून मुक्त होण्याकरिता काय प्रायश्चित्त करावे असे प्रभूंनी समस्त ऋषी महर्षींना विचारले. त्यावर ऋषींनी भगवान शंकराची पूजा आणि ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्यास सांगितले. मग हनुमान शिवलिंग आणण्यासाठी कैलास पर्वताकडे निघाले. काही कारणास्तव ते वेळेत परतू शकले नाहीत आणि इकडे शिवलिंग स्थापनेची वेळ जवळ येत चालली होती. मग सीतामातेने जवळच असलेल्या समुद्र किनाऱ्यावरील वाळूचे शिवलिंग बनवले आणि त्या शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. शिवलिंगावर अभिषेक करताच त्याचे रूपांतर एका दगडी शिवलिंगात झाले आणि हेच आजचे रामेश्वरम येथील रामनाथ स्वामी मंदिरातील रामनाथ लिंगम. शिवलिंग स्थापन करून झाल्यावर थोड्याच वेळात हनुमान कैलास पर्वताहून 2 शिवलिंग घेऊन आले. आपण वेळेत पोहोचू शकलो नाही हे पाहून हनुमानाला खूप दुःख झाले. पण प्रभू श्रीरामांनी हनुमानाने आणलेल्या दोन्ही शिवलिंगाची देखील स्थापना केली. त्यातील एकाला म्हणतात विश्वलिंगम आणि दुसरे शिवलिंग त्याच मंदिराच्या परिसरात असलेल्या अंजनेय मंदिरातील हनुमानाच्या मूर्ती शेजारी पाहायला मिळते. त्याला म्हणतात आत्मलिंगम. मंदिरात प्रवेश करताच आपण एका लांबलचक कॉरिडॉरमध्ये पोहोचतो. या कॉरिडॉरची सुंदरता आणि भव्यता पाहून आपण थक्क होऊन जातो. हा जगातील सर्वात मोठा कॉरिडॉर असल्याचं सांगितलं जातं. यामध्ये एकूण 1212 खांब आहेत. मंदिरात प्रवेश करण्यासाठी चारही दिशेला 4 गोपुरम आहेत. त्यातील उत्तरेकडील गोपुरममधून प्रवेश केल्यावर आपल्याला 22 कुंड पाहायला मिळतात. या कुंडांमधील पाणी खूपच पवित्र मानलं जातं. त्यामुळे इथे आलेले भाविक आधी या कुंडांमध्ये स्नान करून ओले कपडे बदलल्यावर मगच पुढे दर्शनाला जातात आणि त्यासाठी इथे चेंजिंग रूम्सची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराच्या आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करण्यास मनाई आहे. रामेश्वरममध्ये राहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अगदी लॉज, डॉर्मेटरीपासून तर स्टँडर्ड, डिलक्स आणि लक्झरी हॉटेल्ससारखे पर्याय देखील उपलब्ध आहेत. आणि खाण्यासाठी हॉटेल गणेश मेस, हॉटेल सर्वना भवन, मुरुगन मेस, हॉटेल गुरु, हॉटेल ईश्वर्य असे अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत जिथे तुम्हाला ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड खायला मिळेल. रामेश्वरममध्ये आणखीनही काही महत्त्वाची ठिकाणे आहेत, जसे की आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम आझाद यांचे निवासस्थान, डॉक्टर अब्दुल कलाम मेमोरियल. प्रभू श्रीरामांनी विभीषणाचा अभिषेक ज्या ठिकाणी केला ते ठिकाण म्हणजे कोदंड रामर मंदिर. आपल्या स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिशांच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम नमुना असलेला पंबन ब्रिज. हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर यांचा संगम ज्या ठिकाणी होतो ते ठिकाण म्हणजे धनुषकोडी. धनुषकोडीजवळ आणखीन एक पाहण्यासारखं ठिकाण म्हणजे तेथील सुंदर आणि देखणं असं दीपगृह आणि तिथून दिसणारा अद्भुत नजारा. आता वळूया मूळ मुद्द्याकडे.
हा व्हिडिओ आणि मी रामेश्वरमला येण्याचं कारण अगदी वेगळं आणि भन्नाट आहे, आणि ते म्हणजे 13 एप्रिल 2024 रोजी कल्याणमधील एका नामांकित शाळेतील इयत्ता 9वीत शिकणाऱ्या 10 विद्यार्थ्यांनी श्रीलंका ते रामेश्वरम हे 34 किलोमीटरचे अंतर समुद्रमार्गे पोहून पार केले, आणि त्यामध्ये माझा भाचा श्रीरंग देखील सहभागी होता. चला तर मंडळी, ही संपूर्ण गोष्ट मी तुम्हाला अगदी जवळून दाखवतो. 12 तारखेला जेव्हा सकाळी नाश्ता करून सगळे खाली हॉटेलच्या लॉबीमध्ये जमा झाले, तेव्हा सगळी मुलं स्विमर्स आणि कोच युनिफॉर्ममध्ये सगळे होते. त्यामुळे वातावरण निर्मिती आपोआप होत होती. मुलं बिनधास्त होती. म्हणजे फोटो सेशन्स झाले. सगळी मुलं सगळ्याच पालकांना नमस्कार करत होती. आणि रुपाली रेपाळे मॅडम तिथे आम्हाला दिसल्या. त्या दिवशीचा पहिला शुभशकून मी मानते, कारण की 1 वर्षापासून आम्ही त्यांना फॉलो करतोय. रुपाली रेपाळे, शी इज यंगेस्ट इंडियन टू स्विम इंग्लिश चॅनल. आणि आनंदाची गोष्ट आहे की त्या मराठी आहेत, त्या डोंबिवलीमध्ये राहतात. जसं आम्ही ठरलेल्या ठिकाणी गेलो जिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तिथले लोकल काही 7-8 माणसंही होती. त्यांचा एक वेगळ्या प्रकारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं, जे त्यांचे लाईफ गार्ड होते. 12 काही 12:15ची गोष्ट असेल. आजूबाजूला खूप सुंदर झाडी होती. त्याच्या निवाऱ्याला आसऱ्याला बसलो होतो. मुलांचं चाललं होतं एका शेडमध्ये सगळं व्हेरिफिकेशन, आणि आम्ही मस्तपैकी वारा आणि सावलीचा आस्वाद घेत होतो. तिथे 4 इंटरनॅशनल रेफरी आले होते आणि त्यांनी मुलांचं पेपर व्हेरिफिकेशन, हेल्थ चेकअप आणि या सगळ्या फिटनेस चेकअप बघितलं, फिटनेस सर्टिफिकेट. आणि त्यामध्ये सगळ्यात पहिले श्रीरंग होता. तेव्हा कुठेतरी मनात यायला लागलं, पेपर व्हेरिफिकेशन इव्हेंट सुरू होतं आहे, तर सगळ्यात पहिला मोठा टप्पा पार झाला. आणि दे वर सो गुड. दे मेड श्रीरंग फील रिलॅक्स. श्रीरंगाशी ते स्माईल करत होते. श्रीरंग त्यांच्याकडे बघून हसत होता. हे लांबून बघताना मी पण रिलॅक्स होत होती. नंतर मग एक छोटीशी होडी आली, आणि त्या होडीमध्ये बसण्यापूर्वी पुन्हा एकदा सगळ्यांचं टाटा बाय बाय झालं. थोडं त्या वातावरण जरा जड झालं होतं. बोट आली आणि बोटीत श्रीरंग पहिला जाऊन बसला बोटीमध्ये. म्हणजे त्याला इतर काही गोष्टी चालू होत्या, फोटो तिथेही चालू होते, त्याच्याशी त्याला काही घेणं नव्हतं. त्याला जसं म्हणतात ना, आपल्या आवडीची जी गोष्ट आहे ती आपल्याला खेचून घेते, ओढते, आपल्याला त्याची ओढ असते. तसं त्याला ना समुद्राचं ओढ आहे, त्याला समुद्राचं प्रेम आहे. हे या 2 वर्षांनंतर आम्हाला ते जाणवायला लागलं, दिसायला लागलं की अरे याला प्रेम आहे समुद्राशी. आणि मग ते बोटीवर सगळे बसले, निघाले. मग टाटा बाय बाय सगळं झालं. परत पावली निघालो आम्ही. नंतर आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी जिथे मुलं दुसऱ्या दिवशी पोहून येणार होती. ते ठिकाण म्हणजे धनुषकोडी. धनुषकोडी येथे एकेकाळी ब्रिटिशांची वसाहत होती. अगदी 1964 पर्यंत तिथे लोक राहत होती. पण एका रात्री मात्र निसर्गाचा कोप झाला. 21 डिसेंबर 1964च्या रात्री आलेल्या मोठ्या त्सुनामीमध्ये संपूर्ण गावच वाहून गेले. गावातील 3 ते 4 हजार लोक, बाजारपेठ, शाळा, पोस्ट ऑफिस अशा अनेक इमारती देखील वाहून गेल्या. आजही आपल्याला या परिसरात फिरताना जुन्या धनुषकोडी शहरातील बऱ्याच इमारतींचे अवशेष पाहायला मिळतात. त्यात शाळा, कॉलेज, मंदिर, चर्च, रेल्वे स्टेशन यांच्या उरलेल्या शेवटच्या खुणा पाहताना खूप वाईट वाटतं. त्सुनामीमधून वाचलेली काही लोक आणि त्यांच्या पुढच्या पिढीतील काही माणसं असे मिळून 300 ते 400 कुटुंब आजही येथे वास्तव्य करतात. धनुषकोडीजवळ असलेली एक सुंदर आणि देखणी वास्तू म्हणजे तेथील दीपगृह, अर्थात धनुषकोडी लाईट हाऊस. इथून दिसणारं जे दृश्य आहे ना,
आ हा हा हा, त्याबद्दल काय सांगावं. अद्भुत, अद्वितीय. समुद्राला वरच्या अँगलने बघताना जो व्ह्यू दिसतोय ना, तो खरंच अवर्णनीय आहे. या लाईट हाऊसवरून आपण संपूर्ण प्रदेशाचा 360 डिग्री व्ह्यू पाहू शकतो. चारही दिशेला दिसणारा समुद्र, समुद्राजवळ असलेली पांढरी शुभ्र वाळू, वाळूमध्ये दिसणारी छोटी छोटी घरं, काही हॉटेलं आणि या सर्वांमधून वाट काढत अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाणारा काळा रस्ता, हे सर्व पाहत राहावंसं वाटतं. धनुषकोडीच्या शेवटच्या टोकाला म्हणतात अर्चलमुनई. इथून आपल्याला हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर यांचा संगम पाहायला मिळतो. रामेश्वरमला आलेला प्रत्येक जण ह्या जागेला आवर्जून भेट देतो. दुपारी मुलांना छोट्या होडीतून एका मोठ्या बोटमध्ये शिफ्ट केलं होतं, जी त्यांना श्रीलंकेला नेणार होती. मग त्या बोटवर सुद्धा आयडेंटिटी कार्ड, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इतर लिगल फॉर्मॅलिटीज पार पडल्या. आणि मग मुलांनी थोडा वेळ विश्रांती घेतली, कारण पोहायला रात्री 12 वाजता सुरुवात करायची होती. रात्रीचं जेवण आम्ही मंदिराजवळ असलेल्या गणेश मेसमध्ये केलं. इथली थाळी खाऊन मन अगदी तृप्त झाले. रामेश्वरम येथील सर्वात लोकप्रिय गोड पदार्थ म्हणजे जिगरथंडा. या पदार्थाला आटवलेलं दूध, मलई, बदामाची पेस्ट, आईस्क्रीम आणि सब्जा यापासून बनवलं जातं. हे इतकं चविष्ट आहे की तुमचं एक जिगरथंडामध्ये मनच नाही भरणार. धनुषकोडीला गेलो, बरंच ठिकाणं पाहिली, टुरिस्ट स्पॉट्स, पण खरं सांगू का, माझं अजिबात लक्ष नव्हतं. आम्ही लाईट हाऊसला गेलो, नयनरम्य असा परिसर आहे, पण अजिबात लक्ष लागत नव्हतं. शरीर इकडे होतं आणि मन दुसरीकडे होतं. याचा अनुभव पहिल्यांदा मी धनुषकोडीला घेतला. त्यानंतर 10:30 वाजता आम्हाला व्हॉइस मेसेज आला व्हॉट्सॲपवर, श्रीरंग विल बी द फर्स्ट टू स्टार्ट द इव्हेंट. 31 सेकंद आमच्या हॉटेलच्या रूमवर जी शांतता होती, ती शांतता सुद्धा मला ऐकू आली. इतकी शांतता होती. या सगळ्याची मानसिक तयारी 1.5 वर्षापासूनच होती, पण जसजसा तो क्षण जवळ येत चालला आणि श्रीरंग फर्स्ट जम्प करणार हे कळलं, तेव्हापासून छातीत धडधडणं, पाय हात थंडगार पडणं. आम्हाला ज्यावेळेस तिचं नाव ऐकलं की पहिली उडी त्याची आहे, त्यावेळेस बरंही वाटलं की चला सुरुवात नक्कीच चांगली होईल. एवढा कॉन्फिडन्स आम्हाला होता श्रीवर. सरांनी जी वेळ दिली होती, ती जशी जशी जवळ आली आणि आम्ही घड्याळात बघत होतो की अरे आता श्री उडी मारत असेल, म्हणजे हे सगळं आम्ही इमॅजिन करत होतो रूममध्ये बसून. मी होतो, माझी बायको अमृता, माझा मेहुणा अजिंक्य होता. देवेंद्रचा ठाम विश्वास आहे की अजिंक्य आहे म्हणजे तिथे पॉझिटिव्हिटी आहे, अजिंक्य आहे तिथे यश आहे. यावर देवेंद्रचा खूप पूर्वीपासून विश्वास आहे. देवेंद्रचं तर रामरक्षा म्हणणं आणि मारुती स्तोत्र म्हणणं सुरू झालं होतं. मीही विठ्ठलाचा जप सुरू केला होता, माझं रामकृष्ण हरी. पण जसजसे 12 वाजत आले तसंसे आम्ही आपोआप तिघंही न हलता असे निश्चल एका ठिकाणी बसून होतो. मला आठवतं मी पलंगावर बसून होते. 12:06 सरांचा व्हिडिओ आला आणि त्या क्षणी जो व्हिडिओ आला, आज इतके दिवस झाले तरी सुद्धा तो क्षण मी आजही अनुभवू शकते. त्यामध्ये श्रीरंगाने जी जंप केली, त्या जंपमध्ये त्याने जी शांतपणे जंप केली आहे, जसं काही तो स्विमिंग पूलमध्ये जंप करतोय, त्याचं इतकं सहज जंप करणं. किंवा सरांनी त्याला विचारलं, आर यू ओके, आर यू कम्फर्टेबल, आणि त्याने स्माईल करत उत्तर देणं, येस सर,
हा एक आई म्हणून माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता आणि खूप अभिमानाचा क्षण होता. आणि त्या क्षणी मनात म्हटलं की श्रीरंग, तुला मी आज माझ्या मातृऋणातून मुक्त केलं. म्हणजे पांग फेडलेस तू आईच्या दुधाचे, आपण म्हणतो त्याला, त्या क्षणी मी आई मातृऋणातून मुक्त केलं. इतका तो भावूक क्षण होता. आणि त्यानंतर आम्ही तो एक व्हिडिओ अनेक वेळा तिघं पण आम्ही तोच व्हिडिओ सतत बघत होतो. मी आणि देवेंद्र एकमेकांना असे जवळ घेत होतो, एकमेकांचे हातात हात धरून मी आणि देवेंद्र बसलो होतो. आणि त्या 24 सेकंदाचा तो व्हिडिओ आहे. पण तो 24 सेकंदाचा व्हिडिओ आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे. त्यासाठी मी विठ्ठलाची खूप आभारी आहे. म्हणजे त्याच्या ऋणातच मी राहीन, पण कृतज्ञ आहे. कारण ह्या क्षणासाठी खूप मेहनत घेतली आहे, खूप त्याग केलेला आहे, खूप रोष ओढवून घेतलेले आहेत, खूप जणांचं मन मोडलेलं आहे. आणि श्रीरंगाची प्रचंड कठोर मेहनत. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा सकाळी जाऊन त्याने स्विमिंग प्रॅक्टिस केलेली आहे. भर पावसातही त्याने स्विमिंग प्रॅक्टिस केलेली आहे. कुठला सण म्हणू नका, परीक्षा म्हणू नका, प्रत्येक दिवस त्याने स्विमिंग प्रॅक्टिस केली आहे. मला, देवेंद्रला, अजिंक्यला माहिती आहे की त्यामध्ये त्याची किती मेहनत आहे. तो क्षण हा आमच्या नजरेमध्ये आयुष्यभरासाठी कोरला गेला आहे. म्हणजे डोळे बंद केले तरी तेच दिसतं आम्हाला. ऑल द बेस्ट श्री, तू छान करशील, मस्त. श्री इकडे बघ, स्माइल. क्या बात है, कम्फर्टेबल? यस सर. गुड. श्रीचं स्माईल ऐकून सरांचं एकच शब्द होता, क्या बात आहे. आणि ह्या क्या बात आहे शब्द ऐकून आमच्या तिघांच्या डोळे असे वाहू लागले होते. आणि थोड्या वेळाने परत एक क्लिप आली की तो पोहतोय. आणि पोहताना लिटरली त्याच्या बाजूने लाटा येत होत्या आणि त्याला बाजूला लोटत होत्या. पण जी श्रीरंगाची स्थितप्रज्ञता, शांत, संयमी आणि सरांच्या शिट्टी सरशी उडी मारणं, ह्या क्लिपनंतर त्याच्या वर्षभराची मेहनत सतत मला आठवत होती. भर पावसात तो पोहत होता स्विमिंग टँकमध्ये, ज्यावेळेस सर नव्हते, कोणी नव्हते. बारा वाजून 35 मिनिटांनी व्हॉइस मेसेज आला की श्रीरंग 3 किलोमीटर प्रति तास असा त्याचा पोहण्याचा स्पीड आहे. वादळ, वारा, पाणी, समुद्राचा फ्लो हा सगळ्या आपल्या मुलांना अनुकूल आहे पोहण्यासाठी. श्रीरंग नंतर इतर जे टीम मेंबर्स होते, स्विमर्स होते, त्यांचे सुद्धा अपडेट्स सर देत होते. पण मध्ये एक पॅच असा येतो की तिथे कुठलंच नेटवर्क नाही आहे ड्यू टू सिक्युरिटी रिझन्स. तर 1.5 तास सर कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो. तेव्हा आम्ही सगळे चक्क तव्यावर होतो की मेसेज का येत नाही आहे, काही कॉन्टॅक्ट का होत नाही आहे. 3.5-4 तासानंतर जेव्हा सरांचे काहीच कॉन्टॅक्ट होत नाही आहे, मेसेजेस येत नाही आहे, तेव्हा सगळे हादरले होते आतून. पण नंतर पालक कोणीतरी जे दुसऱ्या क्रू मेंबरशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होते, तर 2.5 तासांनी तो कॉन्टॅक्ट झाला. आणि मग कळलं की ड्यू टू सिक्युरिटी रिझन्स देर इज नो रेंज, नो नेटवर्क. सूर्योदय झाला आणि मग सगळ्यांचे धडाधड परत मेसेजेस आणि व्हिडिओ यायला लागले.
तिथे पोचलो आम्ही आणि समुद्रावरून लांबून अशी एक छोटी बोट दिसत होती. आम्ही अंदाज बांधला की ही तीच असावी. काळे काळे असे कण त्या बोटीच्या काही अंतरावर पुढे असे तरंगताना दिसत होते. म्हणजे ती सगळी मुलामुलींची डोकी होती हे थोड्या वेळाने आम्हाला समजलं. आणि ते समजल्यावर एकच गोंगाट कल्ला, उड्या मारत होतो आम्ही आणि मुलांच्या नावाने ओरडत होतो आम्ही, श्रीरंगा श्रीरंगा. म्हणजे आम्हाला माहिती होतं त्याला आवाज पोहोचणार नाही आहे. तो उत्स्फूर्तपणे साजरा केलेला एक क्षण होता की आपली मुलं दिसत आहेत पोहून येताना. उडी मारताना तर दिसली नव्हती समोर, पण येत आहेत आणि सुखरूप येत आहेत, याचा खूप आनंद होता. त्या आनंदाला मी एक्सप्रेसच करू शकत नाही, ते शब्दातीत आहेत. फायनली मुलं जसजशी जवळ येताना दिसला श्रीरंग, तेव्हा मी इतक्या उड्या मारल्या तर इतका आनंद झाला होता. मुलं जेव्हा इतकं पोहून समुद्र किनाऱ्यापाशी येतात, भूमीवर पाय ठेवतात, तेव्हा जे रेफरी असतात ते त्यांना उभं करून त्यांच्या काही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करतात की कोणाला काही लागलं नाही ना, प्रत्येकाची नावं घेऊन त्यांची परत अटेंडन्स घेतात. अशा बऱ्याच फॉर्मॅलिटीज असतात. पण मी त्याचीही वाट न बघता पाण्यात धावत गेले समुद्रामध्ये आणि श्रीरंगाला कडकडून मिठी मारली. Read out your name, just raise your hand. Okay, thanks so much. Take to bring it back. Okay. Yeah, हम पानी पीना, समो. खड़े रह के पानी पी. बच्चे लोग अपना थँक यू सो मच. याला रिलेट करू शकत नाही जगातल्या कुठल्याच अनुभवाशी. माझ्या लाईफशी निगडीत असतील स्वतःशी किंवा अजून कोणाशी. मुलाचं धैर्य आणि त्याचं सक्सेस यापेक्षा आईवडिलांना काही मोठं नसतं. श्रीरंगा सालुंखे.